आणि या घडीची आणखी एक महत्त्वाची अपडेट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीला रवाना झाल्यात। त्या 11 वाजता दिल्लीमध्ये पोहोचतील। सुनेत्रा पवार थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। एकीकडे ऑपरेशन टायगरच्या घडामोडी राज्यात आणि दिल्लीमध्ये घडत असताना सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये पोहोचलेल्या आहेत। 11 वाजता त्या दिल्लीमध्ये पोहोचतील आणि थोड्याच वेळात अमित शहा यांची त्या भेट घेणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। दरम्यान या भेटीमागचं कारण काय, तातडीनं दिल्ली दौरा का केला जातोय या संदर्भात अस्पष्टता असली तरी सुद्धा राज्यात आणि दिल्लीत सध्या ज्या घडामोडी घडतायत त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये जात असल्यानं सगळ्यांचं त्याकडे लक्ष लागलंय। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, या तातडीच्या दौऱ्यामागचं काय कारण, अमित शहांसोबत कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते, काय कारण आहे भेट घेण्यामागचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार ह्या अचानक दिल्ली दौऱ्याला गेलेल्या आहेत। एबीपी माझाला जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली त्यानुसार थोड्याच वेळात अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक देखील होणार असल्याची माहिती आहे। 11 वाजता दिल्ली विमानतळावर त्या पोहोचतील आणि त्यानंतर या बैठकीला त्या रवाना होणार आहेत। खरं तर राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची प्रचंड प्रमाणात चर्चा आहे। अशा वेळी सातत्यानं ऑपरेशन तुतारीची देखील चर्चा होताना आपण पाहत असतो आणि अशातच सुनेत्रा पवारांची ही भेट ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे या भेटीच्या निमित्तानं नेमक्या काय चर्चा होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरंच ऑपरेशन तुतारीच्या अनुषंगानं काही चर्चा होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मागच्या काही दिवसात जर आपण सातत्यानं पाहिल्या तर पक्षाचे जो 2 महत्त्वाचे नेते आहेत त्यांना शरद पवारांची देखील काही दिवसांपूर्वी भेट घेतल्याचं आपण पाहिलं होतं आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीला रवाना होत आहेत, त्यातही अमित शहा यांची भेट घेतात। त्यामुळे या भेटीच्या माध्यमातून काय स्पष्टता येते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही वेळातच या संदर्भातली अधिकची माहिती देखील येईल। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।